नमस्कार. बोल अनमोल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रदीप संध्याकाळी थकून घरी आल्या तो बसला होता. त्याचा 8 वर्षाचा मुलगा पळत त्याच्यापाशी आला आणि म्हणाला की बाबा, 1 तासासाठी तुम्हाला किती पैसे मिळतात? आधीच तर प्रदीप कंटाळला होता. त्याचं बोलणं ऐकून त्याला राग आला. तो म्हणाला, गप्प बस, माझं विनाकारण डोकं खाऊ नकोस. पण तरी तो मुलगा म्हणला, प्लीज बाबा सांगा ना, मला जाणून घ्यायचं आहे. तर प्रदीप म्हणाला 100 रुपये. तर तो मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही मला 50 रुपये देता का? प्रदीपला लय राग आला. त्यांनी त्याला शिवीगाळी दिली आणि खोलीत जाण्यासाठी सांगितलं. तो मुलगा रडत खोलीत गेला. पण इकडे प्रदीपचा जेव्हा राग शांत झाला, त्याला कळालं की आपण मुलावर विनाकारणच ओरडलो आहे. त्यामुळे प्रदीप त्याच्या खोलीत गेला. तर तो मुलगा रडत होता. प्रदीप त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने 50ची नोट काढली आणि त्या मुलाच्या हातात दिली. 50 रुपये पाहून तो मुलगा खुश झाला आणि मग तो पळत गेला आणि त्याची पिगी बँक घेऊन आला आणि त्यातील पैसे काढून मोजू लागला. त्याने बाबाचे 50 आणि त्याचे 50 रुपये मिळून 100 रुपये घेतले आणि बाबाला दिले आणि म्हणाला की बाबा, हे धरा 100 रुपये आणि उद्या तुमचा 1 तास मला द्या. मला तुमच्यासोबत 1 तास बसून जेवण करायचं आहे. तात्पर्य, कामात इतकं व्यस्त होऊ नका की कुटुंबाला तुमचा वेळ विकत घ्यावा लागेल. धन्यवाद.